थोरा मोठ्यांच्या वर्दळीत असलेले, सारं जग फिरून आलेले, आल्या गेल्यांचं हवं नको ते पाहतेले, गणगोतांची वारंवार विचारपूस करतेले, इष्टमित्रांच्या चौकशीत रमतेले आणि खंडीभर कामाच्या उपशात गुंतलेले वसंतराव दादा घरी यायचे म्हटले की मिनिटाला वाजतेल्या फोनला श्वास देखील घ्यायला सवड गवसत नाही. एका मागून एक फोन आला की दादा आलेच म्हणून समजावं. मंत्री झालेला एवढा मोठा माणूस, पण कशाचा गर्व नाही, का कशातला अहंकार नाही. येत्या जातेल्यांची आपुलकीनं चौकशी आणि ठरल्या कामाची चोख अंमलबजावणी हा दादांचा स्वभाव. त्यामुळं माणसं मुंगीसारखी त्यांना चिकटलेली असतात आणि त्यांची कामं लोडण्यागत त्यांच्या मागं फिरत असतात. खाजगीतलं म्हणून आयुष्य जसं काही दादांना नाहीच. एक वेळ काम सांगतेला माणूस आपलं काम विसरून जायला धजेल, पण दादांच्या खिशातली त्या कामाची नोंद अगर स्मरणातली आठवण बाजूला व्हायची नाही. कुणाचं तरी आपल्या हातून भलं व्हावं आणि एकमेकांच्या सहकार्यानं नवं काम उभं राहावं, हा जणू दादांचा छंदच. एका कामातून दुसरं काम निघावं हा पण त्यांचा स्वभाव धर्मच म्हणावा. त्या कारणानं दादा उगीच मोकळे बसले असं कधीच दिसणारच नाही कुणाला. पहावं तेव्हा भोवती ही गर्दी, आळस नाही का कंटाळा पण नाही. आणि प्रवास तरी किती म्हणावा. एकसारखी या गावाहून त्या गावाला भ्रमंती आपली चालूच. एक दिवस मी दादांना सहज म्हटलं देखील, तुमच्या गळ्यात दादा एक फोन बांधूया आणि दिमतीला रात्रंदिवस विमान ठेवूया, म्हणजे कोणाची खटखट नको. पाहिजे तेव्हा गाठ भेट आणि बोलणं. तशी दादा खळखळून हसले आणि म्हणाले, अगं नाही बाई, लोकांचं पाहिलं पाहिजे. आणि त्यांनी आमच्या बोलणेवजा तक्रारीला कलाटणी देत विषय बदलला. तुमचं कसं काय चाललंय हल्ली ताई? नाही काही नवीन लिहिणं वगैरे. आम्ही पण मग दिलं उत्तर अशानं असं आहे म्हणून, आणि विचारलं, दादा खायला काय करू? तशी दादानी खुशीनं सांगून टाकलं, काही पण. पण लवकर करा, जायचं आहे, फार वेळ नाही आहे मला. धावत पळत जगावं, जमेल तिथं खाऊन मोकळं व्हावं, मिळेल तिथं मिळेल तेवढी झोप घेऊन टाकावी आणि होईल तेवढं लोकांचं भलं करीत राहावं, हेच दादांचं आयुष्य. त्यामुळं वेळ नाही हे नेहमीचंच कारण. आणि काहीतरी खायचं निमित्त करीत आम्हाला कामातलं सांगावं, हाही कायमचा स्वभाव धर्म. या कारणानं हे सगळं अंगवळणी पडलेल्या आमच्यासारख्यांना दादांच्या पुढं जास्त बोलायची गरजच भासत नाही. सगळं थोडक्यात सांगितलं तरी ते दादांना पारखता येतं आणि त्यातल्या होय नाहीचं गोड बोलून समजूत घालीत सांगायला देखील त्यांना जमतं. म्हणून लोक त्यांच्यावर खुश असतात. त्यांना पाहिजे ते गवसल्याच्या आनंदात दादांच्या भोवती रेंगाळतात. अवा, आमची म्हातारी 4 रोज झालं रुसून गेली. तिचा कसं बी करून तेवढा पत्त्या लावा दादा. आमचं दादा बायकोचं भांडण लागलंय व, तेव्हा यात कोणची गत काढतासा ते सांगा. दादा, यंदाच्याला साखर लय बारीकी, तेव्हा काय करावं? पोराला फ्री शिप पाहिजे, तेवढी मिळवून द्या दादा. शाळेला डायरेक्टराकडून ग्रँट आणून द्या हो दादा. आमच्या जरा पोराला नोकरी लावा की दादा. तर लेकीच्या लग्नाचं बघा आम्ही एक नवा उद्योग करावा म्हणतो या, तेव्हा तुमचं कसं कोणचं या गा. हे बघा, कसं बी करून गावाला प्याला पाणी पाहिजे यंदाला. पोरग तापानं फनफनत यावा, तेव्हा डाक्टर घेऊन दादा चलाच तुम्ही. दादा, गावात लय पार्ट्या पडायला लागल्या त्या, तेव्हा कसं करायचं? नव दादा, आम्हासनी कवा कुठलं तिकीट मिळायचं हाय का नाही या जन्मात?
दादा म्हणत्याल तर जीव देईन, पण तुमचं नाही ऐकणार म्हणतोय चुलता. हा, आता तेव्हा कसं कसं म्हणताच व. असली शेकडो कामं दादांच्या पुढं मांडायला दररोज येतेल्या माणसांपुढं दादा नेहमी अरे बघूया करूया असं हसत मुखानं सांगित असल्या कारणानं त्यांच्या घराभोवती पाहावं तेव्हा ही गर्दी जमलेली असते. तशाच आडल्या खर्चाला दादांनी दिलेली लहानशी रक्कम घेऊन परत निघालेल्यांची आणि ह्याची नाही त्याची बदली झालीच पाहिजे म्हणून चर्चा करतेल्यांची भर पडल्या कारणानं जिकडं तिकडं जत्रेचं रूप आलेलं असतं. दादांना त्या कारणानं शत्रूंचं मन कसं जिंकावं, जागोजाग कशी एकी घडवून आणावी आणि सहकारी चळवळीला गती कशी प्राप्त करून द्यावी याचं गणित जमलेलं असतं. म्हणून आमच्या थोरल्या साहेबांना, यशवंतराव चव्हाणांना म्हणावंसं वाटतं की सहकार्याचे धडे घ्यायचे असतील तर मी देखील दादांच्याकडून घेऊ इच्छितो. दादा ही एक शक्ती आहे, प्रेरणा आहे, स्फूर्ती आहे, महाराष्ट्राचं भूषण आहे. दादा म्हणजे जिद्द, दादा म्हणजे धाडस, दादा म्हणजे धडपड, दादा म्हणजे दिला शब्द पाळणारा माणूस, दादा म्हणजे काम, दादा म्हणजे निर्धार. 1955 का 1956 सालची गोष्ट. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ बाळसत घेऊन उठलेले दिवस ते. आम्ही त्यावेळी मुंबईच्या विधानसभेतील सभासद. मोठा कठीण प्रसंग उद्भवलेला त्यावेळी. गोळीबार आणि लाठीमाराचा दणका उडालेला. अशावेळी सभागृहात मतदानाचा प्रसंग निघालेला आणि त्याच दिवशी दादांचं सायटिकाचं मोठं ऑपरेशन. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आम्ही कुणी घुटमळलेलो. मनात भीती की दादांचं कसं होईल. पण जी.डी. पाटलांना आणि मला दादांचा एकसारखा तगादा. जा, मतदानाला जा, अहो गेलंच पाहिजे तुम्ही. आजारपणाचं असं त्यांना सोयीरसुतकच नाही. किती दुखून दे, दादा नेहमी कामाचंच बोलणार. त्यांचं आम्हाला नेहमीच सांगणं, हे बघा आपण लोकांच्या शिव्या खाल्ल्या म्हणून काही बिघडत नाही. कारण शिव्या देणारी माणसं ही गैरसमजात असतात. कामाची ओळख पटल्यावर तसं ती करायची नाहीत. म्हणून कधी चिंता करायचीच नाही. अरे द्या सोडून, ये भी दिन जाएंगे डरो मत. म्हणून दादांच्यावर लोकांचा विश्वास दांडगा, त्यांच्या कर्तव्य दक्षतेवर प्रेम मोठं. कधीमधी सवड मिळाली म्हणजे आपल्या माणसांशी मनसोक्त गप्पा गोष्टी करायला दादांना फार आवडतं. अशावेळी भूतकाळ वर्तमानात शिरतो आणि गप्पा गोष्टी रंगत जातात. प्रत्यक्ष घडून गेलेलं अद्भुतरम्य वाटायला लागतं. मागे एकदा आम्ही असेच 42च्या क्रांतीबद्दल बोलत बसलो होतो. त्यावेळी अंधार कोठडीत शिक्षा भोगतेल्या दादांनी तुरुंग फोडून पळून जायचा प्रयत्न केलेला. त्या धांदलीत इंग्रजांनी मारलेली गोळी खांद्याजवळून आरपार जाऊ दिलेली. त्यांच्या या धारिष्ट्याचं ऐकताना अंगावर सरसरून काटा फुलतेला. दादा भारी धीट माणूस, पण तितकाच हळवा देखील. सिनेमा बघताना त्यातल्या करुणरस प्रधान प्रसंगांनी ते हुंदके देताना पाहिलं की अचंबा वाटतो. खाण्यापिण्याचं अगर लेण्या नेसण्याचंही दादांना फारसं वेड नाही. त्या कारणानं इलेक्शनच्या वेळचे होणारे रात्रंदिवसाचे तुफान दौरे ते सहज मोठ्या खुशीनं पार पाडतात. त्यांचं कुठं काही अडतही नाही. मला आठवतं 1952च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी माझा पाय मोडलेला, प्लास्टर घातलेलं, तर दादा मला घेऊन माझा पाय आपल्या मांडीवर ठेवीत सगळीकडे फिरतेले. शिवाय जिल्ह्यातल्या सगळ्या उमेदवारांबरोबरही वेळोवेळी ते हिंडतेले. स्वतःच्या मतदारसंघाची काळजी घेतेले. यशाची खात्री घेऊनच त्यांचा हा प्रवास होतेला. माणसं म्हणायची, दादाला घर जसं नाहीच, बघाव तेव्हा खाजगीत नाहीच हा माणूस. आणि घरच्या लोकांना पण दादांशी बोलावं बसावं वाटलं तरी व्हायचंच नाही. दादा म्हणजे जणू एखादी संस्थाच, सार्वजनिक मालमत्ताच. महाराष्ट्रातला शेतकरी माणूस सुखी आणि समृद्ध झालेला पाहणं हे दादांचं ध्येय आहे. त्यामुळं ते सामान्य माणसांच्या सर्वांगीण विकासाला आपण बांधलेलो आहोत असं मानूनच रोजच्या कामाला हात घालतात आणि रोजचा दिवससुद्धा हे लक्षात घेऊनच त्यांच्या पुढं उगवतो सुद्धा.